कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी मानली जाणारी नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा यंदा अभूतपूर्व गर्दीत पार पडली। विशेष म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यानं नेरळच्या इतिहासातील ही पहिलीच इतकी मोठी आणि लक्षवेधी ग्रामसभा ठरली। तहकूब ग्रामसभा प्रशासक सुजित धनगर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता मोरे, कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे, कविता शिंगवा तसंच ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले उपस्थित होते। ग्रामसभेच्या सुरुवातीपासूनच सभागृहात मोठा गोंगाट आणि विविध प्रश्न मांडण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू होती। या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कर्जत पंचायत समितीच्या माजी सदस्या सुमित्रा सुगवेकर यांनी सभागृह सोडत आपली नाराजी व्यक्त केली। आदिवासी समाजाला हक्काचा निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सुनील पारधी यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली। तसंच लेवलवाडी आणि टपालवाडी येथील महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधलं। साईकृपा व्हॅली परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत पाणी टंचाईचा प्रश्न आक्रमकपणे मांडला। पाणी नाही तर टॅक्स नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। अखेर प्रशासनानं 8 दिवसांच्या आत नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय जाहीर केला। याशिवाय नेरळ धरण परिसरातील अतिक्रमणं तात्काळ हटवावीत अशी मागणी युवकांनी केली। तसंच ग्रामसेवक आणि प्रशासकांना अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठरावही ग्रामसभेत एकमतानं मंजूर करण्यात आला। अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चेले गेले, काही विषयांवर निर्णयही झाले, मात्र काही मुद्द्यांवर ग्रामस्थांचे पूर्ण समाधान झाले नसल्याची भावना देखील व्यक्त करण्यात आली आहे। चिंचाळीपर्यंतच कचरा मारणाऱ्या बाया येतात, तिथून पुढे सांगितलं का ते बोलतात ते आमच्या अंडर नाही, आणि ऍक्च्युली तो ग्रामपंचायतीच्या अंडरच रस्ता आहे। तर ग्रामपंचायती आमच्याकडे घरपट्टी मागायला कसे काय येतात ते आम्ही सगळं टाइम टू टाइम भरतो, पण त्यांना ती वेळेवर येतात ते घरपट्टी रस्त्यावरती एका वर्षाची घरपट्टी जरी चुकली ना तरी येतात मग दारोदारी फिरायला। मला काय द्यायचं, मीटर कापा, हे कापा, काय ते द्यायचं कापा, आम्ही? हे आम्हाला नुसते आश्वासन देऊन जातात। जर आमच्या सुखसोयी जर आम्हाला वेळेवर मिळत नाही तर आम्ही घरपट्टी तरी का काय देऊ? द्यावी आम्ही घरपट्टी? कचरा एक हप्त्याने गाडी येते आमच्या इथे न्यायला। माझं बाजूला घर आहे तिथे। नेरळची ग्रामसभा दरवेळीप्रमाणे यावर्षी अगदी वादंग निर्माण करतच पार पडली। आणि मागच्या ग्रामसभेला एक मुद्दा उपस्थित केला होता। मुजेद खोत नावाचा जो दामद येथील रहिवासी आहे त्यांनी ग्रामपंचायत पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काही एका जागेवर अतिक्रमण केले आणि ते जो तलाव आहे आपला जिजामाता तलाव, त्याचा आउटलेट पूर्ण बुजवून त्याच्यावरती टपऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्याचं ते तोडण्यासाठीचा ठराव आज ग्रामसभेमध्ये मांडला आणि तो सर्वानुमते संमतही झाला गावकऱ्यांच्या वतीने। आणि पुढच्या 8 दिवसामध्ये ग्रामपंचायतने दिलेल्या आश्वासनानुसार त्यावर तोडक कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता 8 दिवसानंतर आपल्याला बघणं हे उत्सुकतेचं असणार आहे, ग्रामपंचायत खरंच कारवाई करते की दरवेळीप्रमाणे तोंडाला पानं पुसते। नाही असं झालेलं आहे, एवढी मोठी सोसायटी आहे आमची ना पाणीच नाही। सर आमच्या बिल्डिंगला 6 वर्ष झाले, 6 वर्ष आम्ही असं सतत फेऱ्या मारतोय ग्रामपंचायत मध्ये, पण आमची कुणीही म्हणजे अर्ज द्या एवढंच बोलतात आणि प्रत्येक वेळेला ग्रामसभेमध्ये आम्ही येतोच, पण आम्हाला असंच आश्वासन देतात 8 दिवस थांबा, 10 दिवस थांबा, एवढंच। 6 वर्ष आम्ही खूप थकलोय फेऱ्या मारून मारून। आम्ही आमचे पैसे स्वतःचे खर्च करून पाईपलाईन घेतले, त्याच्यामध्ये पण बाहेर त्या मेन पाईपलाईन मधून चोरून त्या इतरांना कनेक्शन दिले। आमच्या इथं पाण्याचं प्रेशरच येत नाहीये, मग कसं येणार प्रेशर? जर तुम्ही बाहेरच्या माणसांना जर चोरून लाईनी दिल्या मेन लाईनी मधून, आम्हाला इथं प्रेशर कसं येणार पाण्याचं? ते त्यांनी सगळ्या लाईनी चेक कराव्या साईडच्या। आम्हाला फॅसिलिटी द्या ना तशी। नेतृत्व आणि कर्तृत्व मागून मिळत नाही तर ते स्वतः कमावावं लागतं आणि करावं लागतं। तसं यांच्यावरून वाटलं नाही, कारण जे ते प्रश्न त्यांना करत होते त्यांच्याकडे ती उत्तरं नव्हती। याचा अर्थ काय, जर टॅक्स तुम्ही रेग्युलरी घेता तर त्याच्या पाण्याची तुम्ही उपलब्धी केली पाहिजे। त्या साईडला येऊन बघा जरा, रस्ते सुद्धा व्यवस्थित नाहीयेत, 2 व्हीलर वगैरे चालतात ना तर अक्षरशः पडलेली आहेत कितीतरी लोक, आणि लहान मुलं सायकलीवरून येतात जातात ना ती सुद्धा पडलेली आहेत। आणि त्या साईडला वरच्या साईडला पण तसेच, आणि लाईट्स तर अजिबात नाहीये। कधी जर बिल्डिंगची लाईट गेली ना तर त्या साईडला येऊन बघा किती अंधार वाटतो। आता मध्ये बिबट्याचं वगैरे चाललेलं त्या साईडला दिसलेला, जर मध्ये असं आपत्कालीन काय कुठल्या गोष्टी आल्या तर काय करणार? मग त्याला जबाबदार कोण असणार? तुम्ही गाववाले, तुमची ग्रामपंचायत आहे, याचा अर्थ तुमची जबाबदारी आहे की नाही? ते जर आपण आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकतो जबाबदारीने तर हे तुमचं कुटुंब नाही
असतील का? मला हा त्यांना प्रश्न करायचा आहे आणि तो त्यांनी ह्या प्रश्नाचा विचार करावा. जसं आपण आपलं कुटुंब सांभाळतो, ह्या व्यक्तीला अन्न मिळालं नाही, बाळा तू जेवलास काय, हा जर आपण घरातल्या मुलाला प्रश्न विचारतो तर तुम्ही माणसाला येऊन का नाही विचारू शकत की हे तुम्हाला भेटलं की नाही? आता त्या दिवशी पाण्याची पाईपलाईन येऊन ते बघून गेले, त्याच्यानंतर त्यांनी काय ऍक्शन घेतली? काही ऍक्शन घेतलेली नाहीये. बिल्डिंगवाले मटण मच्छी करतात, खाली 4-4 दिवस त्या डबे पडलेले असतात, त्यात येता जाता वास मारत असतो. याला मला सांगा, आता हे उत्तर देऊ शकतील का? आता मी पाहिलं कोणाकडेही उत्तर नव्हतं. का नव्हतं? जर तुम्ही जबाबदारीने काम करता त्या माणसांमध्ये हिंमत असलीच पाहिजे. जर मी काम करते तर मी बोलणार आणि हे तुम्हाला नाही मिळालं तर सांगा, हे अमुक वेळी हे काम झालंच पाहिजे, हे तुम्ही बोलू शकता. त्याची तुम्ही शाश्वती द्या आणि हक्काने तुम्ही टॅक्स घ्या. थँक्यू. रेगुलर हम लोग हमारे सोसाइटी की तरफ से पेमेंट अच्छी खासे जाते हैं, उसके बाद भी सर्विस उतना अच्छा मिलता नहीं. एडवांस में हम लोग पेमेंट करते हैं, लेकिन सर्विस वो हिसाब से मिलता नहीं है. अगर तुम बढ़ा भी रहे हो तो दो भी ना फैसिलिटी, तो फैसिलिटी तो कुछ भी नहीं है. और मैंने यहाँ पे कितनी बार एप्लीकेशन भी दिया है. स्ट्रीट डॉग इस तरह से इतना बढ़ चुका है कि सोसाइटी के लिए कितना डेंजरस है. लोग, एक तो स्ट्रीट लाइट नहीं है, इस वजह से लोगों को पता नहीं चलता है कहाँ से कुत्ता आ जाएगा, काट लिया. यहाँ पे तो पूरा नेरल में एक अच्छा डॉक्टर भी नहीं है, तो ऐसा कुछ इंसिडेंट होगा तो कौन रिस्पॉन्सिबिलिटी लेगा? यहाँ पे आएगा तो वो लोग का एक ही जवाब है, हमको यहाँ पे वो कुत्ते का गाड़ी नहीं है, वो नहीं है, टे नहीं है. तो प्रॉपर्टी लेने के टाइम में तो ऐसा नहीं है, जब नहीं देगा तो उनको चलेगा क्या? वो नहीं चलता है, तभी चाहिए उनको. और देखो ये चिंचाली गांव में जाके देखो पानी कैसा वेस्ट हो रहा है, वो कोई देख नहीं रहा है. अभी हमारा इतना बड़ा सोसाइटी है, वहाँ पे थोड़ा पानी का सोर्स तो बढ़ाना चाहिए. जिस तरह से हम पेमेंट कर रहे हैं उतना वो हिसाब से फैसिलिटी हमको मिल नहीं रहा है. इसके लिए हम दुखी है, दूसरा कुछ नहीं है. थोड़ा एक्शन लेना चाहिए कि नहीं ये लोग ने. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.